तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये अगोदर आपण पाहू की जी संख्या आहे ती वर्ड्स मध्ये कशा पद्धतीने आपल्याला लिहायची आहे. आता एक संख्या मी तुमच्या समोर लिहितो. आता संख्येचं जेव्हा आपल्याला वाचन करायचं तर ही एक 6 अंकी संख्या मी तुमच्या समोर लिहिली. त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की संख्येचं जे पहिले 2 स्थान असतात वन्स आणि टेन्स. कोणते असतात? वन्स आणि टेन्स. त्यांना नेहमी एकत्र वाचायचं. तर 1 प्लेसवर कोणती संख्या आहे? 7 आणि 10 प्लेसवर 6. सो त्या संख्येचं रीडिंग कसं असेल? 67. ओके, लक्षात आलं तुम्हाला की एकक आणि दशक, वन्स आणि टेन्स या दोन्हींचं वाचन एकत्र करायचं. संख्येचं जे तिसरं स्थान आहे ते कोणतं स्थान असतं? हंड्रेड्स. आता संख्येचे जे तिसरं स्थान असतं शतक स्थान, तर त्याला आपण 100 म्हणू. सो किती 100 झाले? 500. किती झाले? 500. आणि त्यानंतर हे 67. सो 567. त्यानंतर 1000 आणि 10,000 हे जे 2 प्लेस असतात तर या दोन्हींना आपण काय करायचं? एकत्रित वाचन करायचं. लक्षात आलं? सो 1000 आणि 10,000 या प्लेसवर ज्या 2 संख्या आहेत त्यांचं आपण एकत्रित वाचन करणार आणि त्यासाठी त्या संख्येच्या समोर आपण काय लिहिणार? 1000. आणि संख्येचं जे 6वं स्थान आहे लॅख प्लेस, तर याच्या समोर काय लिहिणार आपण? लॅखची स्पेलिंग काय आहे? LAKH. लक्ष्य स्थानावरची संख्या. आणि यावरून या संख्येला जेव्हा आपण वर्ड मध्ये एक्सप्रेस करू तर काय असेल सांगा? 4 लाख. सांगितलं होतं की 1000 आणि 10,000 या दोन्ही प्लेसची संख्येचं काय करायचंय तुम्हाला? एकत्रित वाचन करायचं आहे. सो किती येईल या ठिकाणी? 86,000. त्यानंतर 100 प्लेसला कोण आहे? 5. सो काय लिहिणार तुम्ही? 560. सो ओव्हरऑल संख्येचं वाचन झालं 4,56,567. तर असं तुम्हाला संख्येचं इंग्रजीमध्ये काय करता आलं पाहिजे? वाचन करता आलं पाहिजे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि यामध्ये आपल्याला न्यूमरल्स फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे संख्या जी आहे ती अक्षरात दिली असेल ती आपल्याला कशा लिहायची आहे? अंकात लिहायची, न्यूमरिक्स मध्ये लिहायची. सो यावेळेस उदाहरण थोडंसं आपण टफ घेऊ. टफ एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर पहा, लॅख प्लेस आला. कोणता अंक आहे तिथं? 9. त्यानंतर थाउजंड्स किती आहेत? 9,000 आहेत. त्यानंतर हंड्रेड्स किती आहे? 9 आहे. आणि शेवटी अंक किती आहे? 9. आता ह्या संख्येचं जेव्हा तुम्ही अंकामध्ये अर्थातच नंबर्स मध्ये काय करणार? प्लेसमेंट करणार. अशा वेळेस काय करायचं की अगोदर 100 प्लेस सोडून द्यायचा. 100 प्लेस सोबत आपल्याकडे किती प्लेस आहेत? 2. वन्स आणि टेन्स, एकक आणि दशक. पण इथं 2 अंकी संख्या आहे का? नाही. ती किती आहे? 1 अंकी आहे. सिंगल डिजिट आहे. सिंगल डिजिट आपल्याला चालतं का? नाही.
म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर एकक आणि दशक संख्येची 2 स्थान आहे, तर 2 स्थानावर एकच संख्या आहे, याचा अर्थ फक्त 9 लिहायचं का? नाही. 9 शून्य लिहिलं तर ते किती होतील? 90. पण 09 लिहिलं तर काय होतील? 9. सो आपल्याला काय लिहावं लागेल? 09. काही ना फक्त आपण 09 या 9 बद्दल लिहिलं. त्यानंतर तुम्ही संख्येचं पहा, पहिल्यांदा कोणतं प्लेस घेतलं? वन्स. त्यानंतर टेन्स. आता कोणतं प्लेस घेणार? 100 प्लेस एक असं प्लेस आहे तिथं 2 अंक असू शकतात का? नाही. तिथं फक्त एकच अंक असतो. दिलेल्या शब्दामध्ये 100 आहे. किती 100 दिलेलं तुम्हाला? 9. सो 900 लिहिणार. त्यानंतर 1000 मध्ये किती प्लेस आहे? 2 प्लेस. कधी लक्षात घ्या की 1000 मध्ये किती संख्या असतात? 2 संख्या असतात. जर लॅक प्लेस दिला असेल आणि एकच संख्या असेल तर याचा अर्थ दुसऱ्या प्लेसला तुम्हाला काय लिहायचं आहे? 0 लिहायचं आहे. सो आता इथं 1000 किती आहेत? 9. म्हणजे पुन्हा एकदा लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल? 09. आणि लॅक जे आहे, लॅकच्या नंतर लॅकच्या अलीकडे आपला अंक दिला आहे का? नाही. दॅट्स व्हाय आपल्याला इथं लॅक प्लेसला जरी 2 असतील परंतु देतानाच आपल्याला शब्दामध्ये एकच दिलेलं आहे. दॅट्स व्हाय लॅकच्या अगोदरचा जो करोड प्लेस आहे त्याचा काही विचार केला आहे का? नाही. लॅक प्लेसला आपण कोणता अंक लिहू शकतो? 9. आणि सो 9,09,909. याला या पद्धतीनं आपण न्यूमरल्स तर अंकामध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. तिसरं जे आहे ते आहे एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? संख्येचं विस्तारित रूप तुम्हाला समजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण काय करू? एक 6 अंकी संख्या घेऊ. सपोज 604930. आता याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तिथं सुद्धा संख्येची काय माहित पाहिजे आपल्याला? प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत माहित पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे एकच पानावरची संख्येची किंमत जी आहे 30 असते. जो अंक आहे तो दशक स्थानावरची जर असेल टेन्स प्लेसवर तर किती 0 वाढवायचे? 1 0 वाढवायचा. तिसरं प्लेस जे आहे आपलं ते कोणतं असतं? 100. 100 मध्ये जी संख्या येईल त्याच्या समोर किती शून्य? 2 शून्य. 1000 जर असेल तर किती शून्य? 3 शून्य. संख्येच्या दिलेली संख्या आहे त्याच्या पुढे लिहायचंय तुम्हाला. त्यानंतर 10,000 मध्ये 4 0. बरोबर आहे का? 10,000 मध्ये किती 0 येतील? 4 0. आणि जे लॅक आहे यामध्ये किती 0 येतील? 5 0 येतील. मग वाटल्यास तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? लक्षात घ्या लॅक प्लेसला किती 0 सांगितले मी? 5 0. त्यानंतर 10,000 प्लेसला 4 0. 1000 प्लेसला 3 0. त्यानंतर 100 प्लेसला 2 0. आणि 10 प्लेसला 1 0 ऍड करायचं आहे ना. लक्षात आलं का? जी संख्येची ऍक्च्युअल आपल्या दर्शनी किंमत दिली आहे त्याच्या समोर लिहायचं, तितके शून्य वाढवायचे. जसं की आता या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर पहा 6 जे आहे लॅक प्लेसला आहे, 6च्या पुढे आपल्याला किती शून्य वाढवायचे आहे? 5 0 वाढवायचे आहे. सो 1 2 3 4 5 प्लस 10,000 च्या पुढे किती 0? 4 0. परंतु ऍक्च्युअल व्हॅल्यू किती त्याची तिथं 0 आहे. दॅट्स व्हाय एवढे 0 लिहायची गरज आहे का? तुम्ही सिंगल 0 पण लिहू शकता, काही अडचण नाही. क्लिअर. त्यानंतर कोणता आहे? 1000 प्लेस. संख्येच्या समोर किती 0 लिहायचे? 3. सो 4 च्या पुढे 3 0. त्यानंतर 9 100 प्लेसला आहे सो त्याची प्लेस व्हॅल्यू 900. त्यानंतर 3 जो अंक आहे त्याच्या पुढे 1 0 म्हणजेच त्याची प्लेस व्हॅल्यू किती झाली? 30. आणि 0 हा एकच ठिकाणी आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 0. येते लक्षात? म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत जरी ऍड करत गेला तरी चालतं. ठीक आहे. हे तर फक्त एक ट्रिक झाली, परंतु सरळ सरळ तुम्हाला माहित आहे की कोणत्या दिलेल्या संख्येच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कुठे कोणती किंमत वापरायची हे इझिली लक्षात येतं. त्यानंतर ऍडिशन मध्ये जर पाहिलं आपण तर आपण काय करू? 5 अंकी ऍडिशन घेऊ.
ओके सांगा 5 and 7 12 12 ला 2 कॅरी किती करायचं 1 लक्षात घ्या आपल्याला राईट हँड साइड कडून पुढे जायचं आहे लेफ्ट हँड साइड कडे जायचं 1 3 4 4 6 0 कॅरी किती करायचं 5 1 6 9 कॅरी करायचा 1 6 7 3 0 कॅरी किती करायचा 1 9 10 and 2 12 सो किती आली आपली ऍडिशन 20,502 सबट्रॅक्शन संदर्भात जर पाहिलं आपण तर थोडंसं टफ एक्झाम्पल घेऊ आपण ओके मायनस 1 2 3 6 5 ओके सो 5 म्हणून 5 सबट्रॅक्ट केले आता इथं 0 आहे 0 मधून 6 होतात का आता लक्षात घ्या अलीकडची संख्या काय करायची 1 ने कमी करू शकता पण बेटर राहील की तुम्ही खाली काय करा एक संख्या वाढवा म्हणजे काय करा 3 आहे ना त्यामध्ये 1 ऍड करा आणि 0 ला किती करा 10 करा 10 मधून 6 मायनस करा 4 आता 3 मधून 3 प्लस 1 म्हणजे किती 4 करायचे आहे बरोबर आहे का होतात का नाही सो 3 ला आपण 13 करू आणि अलीकडे 2 मध्ये 1 ऍड करू सो 13 मधून 4 ऍड मायनस करा 9 0 मधून 3 जातील का सो 10 अलीकडचा अंक तुम्ही काय करू शकता 1 ने कमी करू शकता म्हणजे तुम्ही दोन पर्याय ना लक्षात येते का किंवा मी आतापर्यंत जसं चाललं तसं करू 0 ला 10 करतो अलीकडे काय करतो प्लस 1 10 मधून 3 गेले 7 आणि 9 मधून 2 मायनस करा 7 किती आला आन्सर करेक्ट आता लक्षात घ्या 0 जर मॅक्सिमम असेल तर अलीकडच्या जी संख्या आहे खालची त्याच्यामध्ये 1 ऍड केलं परवडतं लक्षात आलं का कारण मला सांगा आता हे 3 मधून 0 कमी करायचे तर 0 कमी होतात का नाही होत दॅट्स वाय तुम्ही ही तुम्हाला जी टेक्निक आहे ना जस्ट मी तुम्हाला एक मेथड सांगितली जे सिक्युअर आहे आणि याच्यामध्ये चुका होण्याच्या चान्सेस कमी आहेत त्यानंतर मल्टिप्लिकेशन जे आहे सपोज 675 into 49 आता हे तर तुमचं बऱ्यापैकी क्लिअर आहे तरी सुद्धा या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट आहे की जे विद्यार्थी बेसिक मध्ये आहेत सध्या तर त्यांनी काय करायचं टेबल्सवर चांगलं लक्ष द्यायचं बरोबर आहे का आता अगोदर आता याच्यात हे पण लक्षात ठेवा की 9 ही कोणत्या प्लेसला आहे 1 प्लेसला आणि 4 ही कोणत्या प्लेसला आहे 10 प्लेसला आहे दशक स्थानावर आहे तर अगोदर मला सांगा एकक न गुणणार का दशक न एकक सांगा 9 5 जा 45 किती कॅरी केले 9 7 जा 63 प्लस 4 कॅरी किती करायचे 9 6 जा 54 प्लस 6 60 आता 10th प्लेस मध्ये जेव्हा आपण काय करायला मल्टिप्लाय करायला तो 10th प्लेस मग आपल्याला इथं काय करावं लागतं 1 0 ऍडिशन मध्ये अगोदर घ्यायचा किंवा बरेच जण इथं प्लस चं चिन्ह घेतात काही अडचण नाही कोणतंही घेऊ शकता तुम्ही 4 5 जा 20 0 आता लक्षात घ्या 4 5 जा 20 0 कॅरी किती व्हायले 2 ते त्याच्या अबोव लिहा तुम्ही म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही कोणता आपला कॅरी करायचा होता 4 7 जा 28 मध्ये 2 30 ला 0 कॅरी किती केले 6 4 जा 24 प्लस 3 27 इथं काय करावं लागेल ऍडिशन सांगा काय 5 3 आन्सर किती आलं 33,075 डिव्हिजन माहिती आहे तुम्हाला सपोज आपण काय करू 13 चा या ठिकाणी टेबल घेऊ ओके आणि सपोज हा एक अंक घेतला आपण चालतं आता 13 तुम्हाला टेबल किती पर्यंत सांगितले तुम्हाला टेबल किती पर्यंत पाठ करा बोलू मी 30 पर्यंत टेबल क्लिअर पाहिजे तुमचे तर डिव्हिजन थोडं सोपंच आहे 13 च्या टेबल मध्ये आता पहा 13 पेक्षा 5 कशा आहे लहान मग
घेताना तुम्ही किती अंक घेऊ शकता पहिल्यांदा डिव्हिजन मध्ये लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, पण नंतर मात्र घेताना किती घ्यायचा? 1. सुरुवातीला तुम्हाला जेपर्यंत तुमचा भाग बसत नाही तो तितके तुम्ही अंक घेऊ शकता. जसं की 13 पेक्षा 5 लहान असल्यामुळे भाग बसणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही 2 अंक घ्या. 52. 13 4 जा किती येईल? सबस्ट्रॅक्शन वरून किती? बरेच मुलं काय करतात 65 म्हणल्यावर लगेच, बरोबर आहे का? तर तसं करायचं नाही. अगोदर किती घ्यायचं? फक्त एकदा का पहिल्यांदा चान्स आहे तुम्हाला, नंतर नाही. नंतर एका वेळेस एकच अंक घ्यायचा. 13 पेक्षा 6 लहान आहे म्हणून अगोदर 0. किती येतील? नंतर किती कॅरी? कितीचा भाग असेल? 13 5 जा किती येईल? 0. वरून आला 3. आता बरेच जण काय करतात 3 आला भाग बसत नाही म्हणून सोडून देतात. असं जमेल का? इथं 3 जरी असेल पण त्या 3 ला 0चा का होईना पण आपल्याला काय करायचा? एकदा भाग द्यायचाच. सो 13 0 0 आणि मग हे 3 जेव्हा आपण मायनस करू. आता हे काय झाले? रिमाइंडर म्हणजे काय झाले? हे बाकी. आणि जो आपला डिव्हिजन आहे तो किती आला? 4050. लक्षात आलं? जर आपण 3 ला तसं सोडून दिलं असतं तर इथं आपलं आन्सर चुकलं असतं. येते लक्षात? देन ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. आता यामध्ये तुमची लेवल थोडीशी हाय आहे पहा. सो तुम्हाला एक्झाम्पल कसं येईल पहा. समजा मी इथं ओके या पद्धतीने मी एक्झाम्पल घेतो. आता तुम्हाला माहित आहे की याचं ऍडिशन करण्याच्या अगोदर याचं तुम्हाला काय करावं लागेल? अंशाधिक अपूर्णांक, बरोबर आहे का? यामध्ये रूपांतर काय करावं लागेल? कन्वर्जन करावं लागेल. सो सांगा 5 2 जा 10 + 3 13/5. 7 3 जा 21/23. 7 ऍज इट इज. आता छेद सारखा डिनोमिनेटर सारखा आहे का? डिनोमिनेटर सेम नाही आणि डिनोमिनेटर एकमेकांच्या पाड्यात येतात का? ते पण महत्वाचं आहे ना की हे एकमेकांच्या टेबल्स मध्ये येतात का? ते पण नाही, कारण दोन्ही कोणते नंबर्स आहेत? प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहे. त्यामुळे पहिला अपूर्णांक जो आहे त्याच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेदाला म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायचं? 7 ना. आणि त्यानंतर दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याच्या अंशाला आणि छेदाला पहिल्या अंशाच्या डिनोमिनेटरनं म्हणजे कितीनं? सांगा. 115. आता छेद सारखा असल्यामुळे 35 एकदाच. 5 1 6 1 9 10 1 1 2. आता कोणत्या कसोटीमध्ये बसतात का? 7 2 14 बसत का? बसत ना. 7 2 14 म्हणल्यावर 6 66 नाही, सॉरी बसत नाही. सो आन्सर किती आलं? 206/35. याच पद्धतीचं आपण सबट्रॅक्शन संदर्भात एक्झाम्पल घेऊ. आता या एक्झाम्पल मध्ये सेम पद्धतीनं काय करणार तुम्ही? अगोदर 9 2 जा 18 + 3 अपॉन 2. 3 5 जा 15 मध्ये 17 डिवायडेड बाय छेद सारखा आहे का? मग पहिल्या अपूर्णांकाला कशाने गुणणार? 3 ने. आणि सेकंड फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय करणार. करेक्ट? सांगा. 21 6 एकदाच. 63 मधून 34 काय करावं लागेल? मायनस. सांगा. 13 मधून 4 गेले किती राहतील? 9. 6 मधून 4 2 डिवायडेड बाय 6. आता 29 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे आन्सर इथं फायनलाइज झाला. क्लिअर?
त्यानंतर 10वे जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं वर्ड टाईपचं आहे पहा. एक स्क्वेअर बॉक्स आहे. स्क्वेअर माहिती आहे सर्वांना? स्क्वेअर मराठीमध्ये काय म्हणू आपण? ओके. सो इट इज अ स्क्वेअर. सपोज याला नाव देऊ आपण ABCD. आता मला सांगा हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर बॉक्स, तर याची लेंथ किती आहे? 8.2 सेंटीमीटर ही त्या स्क्वेअरची काय झाली? लेंथ. आता आपल्याला काय करायचं आहे की ही का स्क्वेअर आता मेजरमेंट दिलं फॉर पेपर ऑफ वन साइड. आता एका साइडला जेव्हा आपण पेपर लावला तर त्या पेपरची लेंथ किती लागली आपल्याला? 8.2 सेंटीमीटर एवढ्या लेंथचा पेपर लागला आपल्याला. नंतर हाऊ मच पेपर इज नीडेड टू कव्हर ऑल साइड्स. सर्व साइड्स कव्हर करण्यासाठी किती लागतील? हा, तर आपल्याला काय काढावं लागेल इथं? पिरामीटर काढावं लागेल. काय काढावं लागेल इथं? पिरामीटर ऑफ स्क्वेअर. बरोबर. सो काय फॉर्म्युला? पिरामीटर ऑफ स्क्वेअर 4 into साइड. बरोबर. आता एका साइडला किती लेंथचा पेपर लागला? 8.2. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला दशांशात संदर्भात गुणाकार करायचा आहे. आणि दशांशाचा नियम माहिती आहे तुम्हाला? अगोदर सिंपल मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 जा 8, 8 4 जा 32. दशांश नंतर किती स्थळे सांगा? एकच आहे. मग एक स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं. सो 32.8. आता हे मेजरमेंट कशामध्ये होतं? सेंटीमीटर. पेरामीटर मध्ये युनिट बदलतं का? नाही, ते ऍज इट इज राहतं. दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो सेंटीमीटर. फायनली आपण 2 उदाहरण घेणार आहोत. एक आहे डेसिमलचं ऍडिशन आणि डेसिमलचं सबट्रॅक्शन. बरोबर. आता यामध्ये तुम्हाला एखादं वर्ड इक्वेशन घेऊ आपण आणि एक जनरल घेऊ. ठीक आहे. एक जनरल अगोदर घेऊ पहा. सपोज आता हे ऍडिशन तुम्हाला करायचे आहे. तर ऍडिशनचा नियम काय लक्षात ठेवायचा? पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. सो अगोदर आपण कोणाला प्लेस करणार? 64.32 लिहिलं प्लेसमेंट. त्यानंतर अगोदर कोणाला प्लेस करायचं? पॉइंटला. पॉइंटच्या अलीकडे जे काही अंक आहे ते टप्प्याटप्प्याने लिहायचे. 6 9 1. पॉइंटच्या नंतर 5 2 1. जिथे अंक नसतील तिथे काय घेऊ शकता तुम्ही? 0. काही अडचण नाही. तो सांगा. 1 4 8 किती आला आन्सर? 260.841. दशांश नंतर एक एक स्तर सेपरेट रीडिंग करायचं. आणि आता डिफरंट संदर्भात एक घेतो मी पहा. Rahul's school is at 196.5 meter from his home. He covered 95.25 meter distance. Then how much distance
he has to cover to reach at school. ओके, एक जनरल इक्वेशन मी तयार केलं की राहुल नावाचा विद्यार्थी आहे, त्याच्या घरापासून शाळा किती लांब आहे? 196.5 मीटर एवढे अंतरावर त्याची शाळा आहे. आता घरापासून निघाल्यानंतर तो किती अंतर चालला? 25. नंतर आता हाऊ मच डिस्टन्स ही हॅज कव्हर्ड टू रीच ॲट स्कूल. मग शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अजून किती अंतर पार करायचं आहे? तर एकूण अंतर मला सांगा. त्याच्यात ऍडिशन येईल का सबट्रॅक्शन येईल? सबट्रॅक्शन. टोटल डिस्टन्स किती आहे? 96.5. याच्यामधून काय मायनस करावं लागेल? आता याची उभी मांडणी करून घेऊ अगोदर आपण. नियम काय आपला? पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंट नंतर कोणते अंक आहेत? 2, 5. अलीकडे 5 आणि 9. जिथे काही नाही तिथे काय घ्यायचे? 0. सांगा का होईल? 5. 5 मधून तरी गेल्यावर 2. पॉइंटला पॉइंट 1. सो आन्सर तुम्ही लिहावं लागेल. काय ना? राहुल has need है ना? वाक्याचं आपण काय करू? इथं काय करू? थोडंसं लँग्वेज चेंज करू हो ना. ओके, काय ना? राहुल need to cover 101.25 meter distance to reach school. म्हणजे शाळेवर पोहोचेपर्यंत त्याला अजून किती अंतर पार करणार आहे? 101.2. ओके.